नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभि संगपाळ आणि आज आपण जाणार आहोत पुण्याला. तरी आपली इथनं बांबूपासून ट्रिप सुरू केलेली आहे. तर आता आपण ही स्कूटी वगैरे आपली साताऱ्यात ठेवणार आहे आणि तिथून आपण बसनं प्रवास करणार आहे. तर आपण ही ट्रिप 30 बससाठी अरेंज केलेली होती. आता आपण बामनोली इथून सातारा जाणार आहे स्कूटी, तिथून आपण बसनं जाणार आहे आणि रात्री आपल्याला 10 ते 11पर्यंत आपल्याला पुण्यातून पिकअप होता आणि तिथून आपण दापोली बीचकडे रवाना होणार होतो आणि 30 बसची नाईट खूप एन्जॉय करणार होतो. तशी आपली ट्रिप सह्याद्री सारथी या ग्रुपने अरेंज केलेली होती आणि आपल्याला पिकअप पुण्यातून 10 ते 11पर्यंत होता. साताऱ्यात गेलो आधी पहिलं खायचं नियोजन केलं, नंतर एक आपलं पार्सल येणार होतं. मग ते पार्सल घेतलं आणि मित्राच्या गाडीत टाकून दिलं आणि मित्र गावाला हे पार्सल सोडून येणार होता. पुढच्या व्लॉगमध्ये हेच आपण दाखवणार की या पार्सलमध्ये काय काय आणि ते असेंबल करून सुद्धा दाखवणार आहे आणि चालून सुद्धा दाखवणार आहे. इथं मी मित्राजवळ स्कूटी लावली होती आणि इथून आपण बसने पुण्यासाठी रवाना होणार होतो. आणि आता आपण बस स्टँडपाशी पोचलेलो होतो आणि मित्रांनो भरपूर गर्दी होती. पुण्यात जायला एवढे पॅसेंजर्स लाईनमध्ये होते, तुम्ही बघू शकता की किती लोक आहेत पुढं माझ्या. आणि नुसतं तिकीट घ्यायला मला 1.5 तास लागला, एवढी लाईन साताऱ्यातून पुण्यासाठी होती. बस स्टँडवर एक सुंदर पेंटिंग बघितली. इथून आपला प्रवास ह्या बसमध्ये होता. ही बस इलेक्ट्रॉनिक पर्यावरणपूरक बस होती आणि खूप मस्त बस होती. AC बस होती, त्यात CCTV कॅमेरे पण होते, भरपूर सुविधा होत्या. ओळी नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि इथून आपल्या प्रवासाची सुरुवात झाली होती. 1.5-2 तासानंतर साताऱ्यातून पुण्यात पोचलो होतो आणि आता इथून कोथरूडला जायचं होतं. कोथरूडमधूनच आपला पिकअप होता. इथून कोथरूडला जायला मी ओला बुक केली आणि मस्त वाटत होता इथूनचा प्रवास, कारण जी नाईटला फिरायची मजा आहे ती कुठंच नाही यार. कोथरूडला पोहोचल्यावर मित्रच आला स्वतः घ्यायला आणि तोच सह्याद्री सारथी ग्रुप ऑर्गनायझर आहे. इथून आम्ही पिकअप पॉईंटपर्यंत गेलो आणि तिथून सगळे लोक गोळा होऊन आम्ही ट्रॅव्हल्समधून दापोलीसाठी प्रवास चालू करणार होतो. तुम्हाला फॅमिलीसोबत किंवा तुमच्या मित्रांसोबत गडकिल्ले किंवा इतर ट्रेक किंवा इतर टुरिस्ट प्लेस वगैरे फिरायचे असतील तर हा ग्रुप खूप भारी आहे. इथून आम्ही टेंट्स आणि ट्रॅव्हल्समध्ये इतर साहित्य लोड केलं जे की आम्हाला पुढं लागणार होतं. हे टेंट्स दापोली बीचवरला आम्ही लावणार होतो आणि तसेच आम्ही सगळे मित्र वगैरे टेंट लोड करत होतो ट्रॅव्हल्समध्ये. आणि आत्ता तरी सगळे गोळा झालेले होते आणि आता आम्ही पिकअप पॉईंटपाशी पोचलेलो होतो. तर 2 ट्रॅव्हल्स आपल्या ग्रुपच्या होत्या. कोणत्याही ट्रिपची सुरुवात नारळ फोडून होती, पण आमची स्काय बॉम्ब फोडून सुरुवात झालेली होती. हबीबी कम टू दापोली. शांतता फार काळ टिकली नाही. आम्ही रात्रभर डान्सच करत होतो, खूप मजा केली. यात नवीन मित्र अनोळखी होते सगळे, पण एक खूप मजा वेगळी होती की बाबा अनोळखी व्यक्तींसोबत जे आपले मित्र बनणार आहेत त्यांच्यावर डान्स करायला वगैरे, आणि तेही बिनधास्त डान्स करत होते. खूप बरं वाटलं. आणि एक सुंदर सकाळ उगवलेली होती आणि आता आपण दापोलीत पोचलोच होतो. मोठ्या प्रवासानंतर समुद्राचं दर्शन झालं, खूप बरं वाटलं. आता असं कुठेतरी वाटत होतं की आपण लवकरच पोचणार आहोत. आत्ता आपण डेस्टिनेशनपर्यंत पोचलेलो होतो आणि आपला स्टे इथल्याच एका हॉटेलमध्ये होता आणि तिथं आपण 30 बस नाईट एन्जॉय करणार होतो आणि समोर समुद्र वगैरे आपण खूप एन्जॉय करणार आहोत. आम्ही समुद्रकिनारीच एक छोटा मित्राची भेट झाली, खूप मस्त होतं तिला. आणि आता जस्ट आपण आपल्या हॉटेलपाशी पोचलेलो होतो आणि समोरच समुद्र बघून खूप मस्त वाटलं. आणि इथं आपल्या साईडला टेंट्स वगैरे कॅम्पिंग वगैरे असणार आहे आणि स्पेशली चेंजिंगसाठी किंवा आंघोळीसाठी स्पेशल रूम पण होत्या.
आता आम्ही सर्व मित्र नाश्त्याला थांबलेलो होतो आणि नाश्त्याला मस्तपैकी मिसळपाव होता आणि मिसळपाव वगैरे हॉटेलवाल्यांनी सगळं असं बुफे टाईपला वगैरे लावलेलं, एक एक पदार्थ घेत पुढे जायचं. आणि रणजित दादा पण आपल्याला सर्व करत होता. थोडा टाईम स्पेंड केल्यानंतर आराम केल्यानंतर जेवणाची वेळ झालेली होती आणि जेवण पण खूप मस्त होतं. प्रॉन्स होते, चपाती आणि इकडच्या पद्धतीने बनवलेला मस्तपैकी रस्सा होता. खूप मजा आली यार खायला. थोड्या वेळानंतर आम्ही ट्रूथ डेअर वगैरे खेळलो, खूप मजा आली. हॉटेलच्या परिसरात खूप शांतता आणि मस्त सावली होती, त्यामुळे क्रिकेट खेळायचा पण एक वेगळा मूड झाला होता मुलांचा. त्याचबरोबर आम्ही सगळे क्रिकेट खेळायला पण लागलो. थोड्या वेळाने आमचा मूड मस्तपैकी मोकळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर खेळायला झालं होतं, कारण आता सावली पण होती. तेव्हा सगळे मित्र वगैरे आम्ही खूप एन्जॉय करत होतो. तशी मुलं भरपूर होती आणि आता आम्ही क्रिकेट खेळत होतो. क्रिकेट खेळायला सुद्धा भरपूर मजा आली. सरपंच आमचे जबरदस्त प्लेयर खेळत आहे. दुसरी लोक पण सुद्धा खूप एन्जॉय करत होते. कोणतरी ऑफ रोडिंगच करत होतं, कोण पाण्यात खेळत होतं. रात्र झाली होती आणि हॉटेलतर्फे आपल्याला डॉल्बी सुद्धा होता. नाईट डान्स करत करत आम्हाला 12 वाजल्या होत्या आणि आत्ता वेळ होती 30th सेलिब्रेशन करायची. ग्रुपने येताना हॉट एअर बोलून आणि भरपूर सारे फटाके आणलेले होते. खरंच न्यू इयरचं परफेक्ट नियोजन झालं होतं, कारण सह्याद्री सारथी या ग्रुपने परफेक्ट नियोजन सगळं केलेलं होतं, खाण्यापासून राहण्यापासून सगळं. तर खरंच खूप मजा आली. माझ्यातर्फे आणि माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे सगळ्यांना हॅपी न्यू इयर. 30th एन्जॉय करून आज दुसऱ्या दिवशी आमचा चेकआउट होता आणि सकाळी चहा पिण्यापासून सुरुवात झाली. सगळे आपापलं साहित्य आवरून बसलेले होते. आता थोड्याच वेळात आपण ट्रॅव्हल्समधनं निघणार होतो. सगळ्यांचा ग्रुप फोटो काढला. आता इथून पुढचा प्रवास पुण्याच्या दिशेने होता. तर आम्ही चांगल्या आठवणी गोळा करून निघालो होतो. पुण्याच्या रस्त्याला जात असताना आम्ही सुरमई थाळी खाल्ली. खरंच खूप मस्त थाळी होती, खूप मजा आली. इथून सगळ्यांना बाय बाय म्हणून आता आपण परत पुण्यात आज स्टे करणार होतो आणि उद्याच्या दिवसाला आपण साताऱ्यात निघणार होतो. तर मित्रांनो, इथपर्यंतचा व्लॉग कसा होता ते नक्की कमेंट करा. पुढच्या व्लॉगसाठी नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, बाय बाय.